सर्वप्रथम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे कायद्याप्रमाणे महाराष्ट्र किंवा देश चालते। मला आज ज्या पद्धतीने हनुमान चालीसा हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर मी हात जोडून विनंती केली होती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उद्धवजींना की हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर आपण मातोश्रीमध्ये हनुमान चालीसा वाचा। राज्यावर आलेलं संकट, शेतकऱ्यावर आलेलं संकट, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, लोड शेडिंग महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या 2.5 वर्षामध्ये जे जे संकट आपण मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आलेले आहे तेव्हापासून महाराष्ट्राची जनता त्रस्त आहे। हे नम्र विनंती केली मी त्यांना आणि मातोश्री आमच्या हृदयामध्ये आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा आमच्या हृदयामध्ये आहे। मी कुठल्याही चुकीचं भाष्य वापरलं नाही, कुठल्या प्रकारचं चुकीची दिशेने बोललो नाही, पण मातोश्रीवर हनुमान चालीसा हनुमान जयंतीच्या दिवशी न वाचणं, माझा विरोध करणं, नवनीत राणांचा विरोध करणं आणि आज जेव्हा आम्ही शनिवारी शनी भगवंताचा दिवस आहे, हे हनुमानजीचा दिवस आहे आणि या ठिकाणी ज्या मातोश्रीवर आम्ही हनुमान चालीसा वाचायला जाणार होतो, सकाळीच आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी घरामध्ये डिटेन करण्यात आलं आणि कुठेतरी काही शिवसैनिकांना पाठवून मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घरावर आमच्या हमला केला, आमच्याकडे दगडफेक केली, असं वातावरण तयार केलं की कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा आदेश या शिवसैनिकांना की रवी राणा नवनीत राणाला मारा, त्यांच्यावर हल्ला करा, त्यांच्या घरावर हल्ला करा। जर मुख्यमंत्री राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवत असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे। महाराष्ट्र हा पश्चिम बंगालकडे चाललेला आहे। पश्चिम बंगालची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती महाराष्ट्राची झालेली आहे आणि उद्या देशाचे पंतप्रधान जे देशाचा गौरव आहे ते उद्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये उद्या येणार आहे। एक आमदार म्हणून, एक खासदार म्हणून आमचं कर्तव्य आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, जर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये कुठला जर गेस्ट आणि पंतप्रधान सारखं एक एवढं मोठं व्यक्तिमत्व महाराष्ट्रात येत आहे, त्यांच्या दौऱ्याला कुठे डागबोल लागला नाही पाहिजे। हे आपली संस्कृती आहे, प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे, स्वागत केला पाहिजे। पण मुख्यमंत्र्यांना वाटते की अशाच प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडू द्या, पंतप्रधानांचा दौरा कॅन्सल झाला पाहिजे। पण मला माहित आहे इतक्या वेळातून वेळ काढून देशाचे पंतप्रधान जर मोदीजी आपल्या मुंबईमध्ये येत आहे तर मुंबईच्या ती एक अभिमानाची बाब आहे की या महाराष्ट्राला कुठली तरी दिशा, कुठला तरी संदेश आणि विकासाचं मोठं एक संकल्प घेऊन ते पंतप्रधान आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येत आहे। आणि या परिस्थितीला मी पाहत आहे की आज या ठिकाणी जी परिस्थिती तयार केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये, आणि मुख्यमंत्री एक शब्द बोलायला तयार नाही। आज त्यांनी खऱ्या अर्थानं मातोश्रीवर काही जे हनुमान भक्त आहे, काही राम भक्त आहे, त्या ठिकाणी पाहिलं मी आता हनुमान चालीसा वाचत, म्हणजे आता या सगळा उधम मचवल्यानंतर अशी परिस्थिती कायदा सुव्यवस्था बिघडून मुंबईच्या नागरिकांना त्रास देऊन जर तुम्ही आता हनुमान चालीसा मातोश्री वाचत आहे, आता श्री राम भगवंताचं काही लोक नाव घेत आहे, हे जर हनुमान जयंतीच्या दिवशी घेतलं असतं किंवा आज आम्हाला घेऊ दिलं असतं तर काय बिघडलं असतं उद्धव साहेबांचं? हा महाराष्ट्रातल्या देशातल्या हनुमान भक्त राम भक्तांचा त्यांना सवाल आहे की एवढा तिरस्कार, एवढा विरोध हनुमान चालीसाचा काय? आणि या ठिकाणी कुठेतरी या महाराष्ट्राची व्यवस्था बिघडवण्याचं काम जर ते करत असतील तर या महाराष्ट्राचा सुपुत्र म्हणून, या मुंबईचा आणि महाराष्ट्राचा एक घटक म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे ही कायदा सुव्यवस्था बिघडू नये, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून या ठिकाणी पंतप्रधानांचा दौरा कॅन्सल होऊ नये। आणि मी आताच देवेंद्र फडणवीस जे विरोधी पक्षनेता यांचं ऐकलं की त्यांची सुद्धा एक मागणी, इच्छा आहे की या ठिकाणी दौरा कुठल्याही प्रकारचा कॅन्सल होऊ नये आणि आमची सुद्धा मनापासून इच्छा आहे। आणि मला असं वाटतं या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री सुद्धा 5 वर्ष काम केलं, कधी इथे दंगे झाले, तिथे असा आतंक कोणी मचवला नाही। अशा प्रकारचं दृश्य जे महाराष्ट्रामध्ये आहे
ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामधला शेतकरी, शेतमजूर, कामगार, इथे औद्योगिक विकास थांबलेला आहे, डेव्हलपमेंट थांबलेला आहे, या ठिकाणी कुठलाही दिशा दाखवणारा विकासाचं पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचललं नाहीये. तेच जर मागच्या 2.5 वर्ष आधी पाहिलं तर देवेंद्र फडणवीसनी हा महाराष्ट्र मोठ्या गतीने पुढे आणला, मोठ्या गतीनं तो वाढवला आणि त्याच्यापेक्षा 50 पट गतीने मागे आणण्याचं काम हे उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी कोणाला घाबरायचं कारण नाही. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या हृदयामध्ये, बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायदा सुव्यवस्थेप्रमाणे, संविधानाप्रमाणे आपण काम करतो. म्हणून कोण्या धमक्याला इथे घाबरायचं कारण नाहीये. इथे कुणी आम्हाला दबाव टाकत आहे आणि दबाव टाकून आम्हाला कुठेतरी माघार घेत आहे हेही कारण नाहीये. आम्ही कुठल्या दबावाला बळी पडणारे लोक नाहीये. आम्ही सर्वसामान्य जनतेतून रोज लोकांची सेवा करून, अहोरात्र लोकांमध्ये राहून या ठिकाणी विधानभवनामध्ये मी आलो आणि लोकसभेमध्ये नवनीत राणा पोहोचलेले आहे. म्हणून या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचे विचार थोडेसे जरी तुमच्यामध्ये असतील तर त्यांचे दाखवलेली दिशा, ज्या दिशेने तुम्ही भटकलेले आहे त्या दिशेने तुम्हाला परत यावं लागेल. अन्यथा जे गोव्यामध्ये तुमची परिस्थिती झाली, गोव्यामध्ये तुमचं डिपॉझिट जप्त झालं, नोटापेक्षा कमी मतं भेटले, ते राम भक्त आणि हनुमान भक्त तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये दाखवून देतील की हनुमान भक्तांचा अपमान, बजरंगबलींचा अवमान, राम भक्तांचा अपमान, राम भगवंताचा अवमान करण्यामध्ये कशा प्रकारे अद्दल घडते हे नक्की त्यांना येणाऱ्या काळामध्ये हे राम भक्त, हनुमान भक्त दाखवतील. आणि या ठिकाणी या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आम्ही ठरवलेलं आहे की जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलिसांना सुद्धा त्रास होत आहे, जनतेला त्रास होत आहे. म्हणून या ठिकाणी जरी त्यांनी हनुमान चालिसेचा अवमान केला असेल मुख्यमंत्र्यांनी, तरी आम्हाला देशाच्या पंतप्रधानाचा दौरा, लोकांचं संरक्षण, लोकांना होणारा त्रास, पोलिसांना होणारा त्रास, या सगळ्यांमध्ये आम्हाला कुठेतरी आम्ही आमचे आज या ठिकाणी आंदोलन संपवत आहे. या ठिकाणी आम्ही एवढंच ईश्वराला प्रार्थना करील की या ठिकाणी श्रीराम भगवंताचा अपमान करणारे मुख्यमंत्री, श्रीराम भगवंता आणि हनुमानाचा अपमान करणारे मुख्यमंत्री हनुमान भक्त आणि राम भक्त यांना धडा शिकवतील. वेळ गेली नाहीये. येणाऱ्या वेळेमध्ये त्यांना त्यांची जागा नक्की या महाराष्ट्रामधले हनुमान भक्त, राम भक्त दाखवतील. म्हणून आज इथे कुटाच्या दबावामुळे हे आंदोलन संपत नाहीये. हे आंदोलन नव्हतं, हे या ठिकाणी भक्तिभावाने या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी हनुमान चालीसा वाचणार होतो. आम्ही कालच आवाहन केलं होतं, जेवढे ट्रेननी, गाड्यांनी, जेवढे आमचे कार्यकर्ते राम भक्त, हनुमान भक्त येणार होते, सगळ्यांना म्हटलं आपल्या गावी, आपल्या घरी थांबा, मुंबईमध्ये गर्दी करू नका, आम्हाला इथे कायदा सुव्यवस्था बिघडायची नाहीये. पण या ठिकाणी एवढं सहकार्य केल्यानंतर, एवढं भक्तिभावाने आम्ही मातोश्रीवर जाणार होतो, त्याच्यात सुद्धा आम्हाला अशा प्रकारची दडपशाही, अशा प्रकारची हुकुमशाही जर राज्याचे मुख्यमंत्री आमच्यावर आणतात, हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. वेळ गेली नाहीये. वेळ आल्यावर नक्कीच त्यांना या महाराष्ट्राची जनता धडा शिकवेल आणि हनुमान चालिसा न वाचण्यासाठी व हनुमान चालिसा विरोध करणाऱ्यांना, या हनुमान भक्त, राम भक्त त्यांना नक्की त्यांना धडा शिकवणार. सर, शिवसैनिक खाली उभे आहे, ते घोषणाबाजी करतात आहे, त्यांची एकच मागणी आहे, जेव्हापर्यंत तुम्ही खाली येत नाही ते जाणार नाही. काय म्हणणं? माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी आता मी थोड्या वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर बघितलं की मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा आणि भजन म्हणणं चालू. त्या ठिकाणी जर आज त्यांना हे डोक्यामध्ये जे डोके खराब झाले होते, डोके जाग्यावर जर काही लोकांचे आले आहे आणि आता ते भजन आणि हनुमान चालिसा वाचत आहे, तर मला असं वाटते हनुमान जयंतीच्या दिवशी वाचलं असतं किंवा आज आमच्यासोबत वाचलं असतं तर त्यांना काय अडचण होती. पण मला असं वाटते मुख्यमंत्र्याला खूप इगो आहे आणि एखाद्या माणसाचा जर इगो आणि हिटलरशाही ही जेव्हा डोक्याच्या वर जाते तेव्हा त्यांना जनता धडा शिकवत असते. जरी बाळासाहेबांचे विचार काही यांनी आपल्या मनामध्ये ठेवले नसाल, पण शिवसेनेचे जेवढे आमदार निवडून आलेले, जेवढे खासदार निवडून आलेले, ते फक्त मोदीजींचा फोटो लावून निवडून आलेले. मोदीजींच्या नावावर त्यांनी मतं मागितले. मोदीजींचा फोटो मोठा आणि बाळासाहेबांचा फोटो छोटा हे बॅनरवर या महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलेलं आहे. जर मोदीजींचा फोटो लावून मोदीजींचं नाव घेऊन यांनी एवढे आमदार निवडून आणले, खासदार निवडून आणले, तर एक लक्षात ठेवा, जर तुम्ही ज्या पद्धतीनं भाजपच्या भरोशावर तुम्ही निवडून येऊन
भाजपच्याच पाठीमध्ये खंजीर खुपसू शकता आणि त्या ठिकाणी दुसऱ्यासोबत संसार मांडू शकता, तर मला असं वाटते भगवान रामाचा आणि बजरंगबलीचा सुद्धा तुम्ही अवमान करू शकता. हे तुमची स्थिती आज दाखवली आहे. तुम्ही हनुमान चालिसेचा विरोध करू. शिवसेनेचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त ड्रामा करतात आहे, कारण तुम्हाला हनुमान चालिसेचा पाठ करता आला असेल तर तुम्ही घरी पण करतात. मातोश्रीला काय करता? मी हनुमान जयंतीच्या दिवशी सांगितलं होतं, हनुमान चालिसा मातोश्रीवर उद्धव साहेबांनी म्हटली पाहिजे. त्या ठिकाणी जे संकट महाराष्ट्रावर आहे, जे साडेसाती आहे, जे खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्र पूर्ण कठीण परिस्थितीमध्ये आहे. 2-2.5 वर्षापासून मुख्यमंत्री मंत्रालयात गेले नाही, विदर्भाच्या शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही, शेतकऱ्यांचे आसू पुसले नाही. अरे शेतकरी वाहून गेला, जमीन वाहून गेली, पिकं वाहून गेले, पण मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही. या ठिकाणी उद्योग कोणता नवीन येत नाही आहे, बेरोजगारी वाढत आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही. आमदार खासदार या ठिकाणी वारंवार त्यांना भेटण्यासाठी वेळ मागतात, त्यांना भेटायला त्यांना वेळ नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आहे किंवा नाही आहे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. आणि एसटी कामगार जे 2-3-4 महिन्यापासून आंदोलन करत होते, 105 एसटी कामगारांनी आत्महत्या केल्या. त्या ठिकाणी मला असं वाटते, आज आमच्या घरावर जो हल्ला झाला, आमच्या अमरावतीच्या घरावर हल्ला झाला, मुंबईच्या घरावर हल्ला झाला, तेव्हा शिवसैनिकावर एक गुन्हा दाखल होत नाही. गोटे मारतात, पोलिसांना ढकलाढुकली करतात, बॅरिगेड पाडतात. हे तुमच्या चॅनलवर चालू आहे. पण पवार साहेबांच्या घरी जो हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेता यांच्या घरावर हल्ला होणं हे महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था सांगते. महाराष्ट्रात काय कायदा सुव्यवस्था आहे. आणि आज मुख्यमंत्र्यांचे सैनिक, मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आमच्या घरावर हल्ला करतात, आमचा जीव घेण्यासारखे गोटे मारतात, आमच्या अमरावती मुंबईच्या घरावर हल्ला करतात. त्याच्यावर काय कारवाई करणार आहे मुंबई सीपी आणि गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याकडनं तर अपेक्षा नाही आम्हाला, पण गृहमंत्री आणि सीपी मुंबईचे ते जसं पवार साहेबांच्या घरामध्ये एसटी कामगार घुसले होते तसेच शिवसैनिक सुद्धा आमच्या घरावर घुसले, दगडफेक फेकली गेली, बॅरिगेड पाडले, पोलिसांना धक्काबुक्की केली. या शिवसैनिकांवर सुद्धा उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांवर तेच ऑफेन्स दाखल झाले पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थानं जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी तक्रार आम्ही मुंबई सीपीला सुद्धा देणार. सर हिंदी में जानना चाहेंगे सर, हनुमान चालीसा का पाठ आपने कहा था कि आप मातोश्री जो उद्धव ठाकरे जी का जो घर है वहां पे करेंगे, पर आपने यहाँ पे सोशल मीडिया के माध्यम से यहाँ पे FB लाइव करके आपने बताया, क्या वजह थी यहाँ पे हो गया? क्या आपको डर लगा जिस तरह से नीचे शिवसैनिक हैं या फिर क्या? देखिए, अभी हनुमान चालीसा ये हनुमान जयंती के शुभ पर्वों पे पढ़ना चाहिए. मुख्यमंत्री को हमने नम्रता से हाथ जोड़ की विनती की. जब एक राज्य का मुख्यमंत्री कमजोर हो जाता है, जनता को न्याय नहीं दे पाता है, कहीं न कहीं महाराष्ट्र के किसान, यहाँ के बेरोजगारी बढ़ रही है, यहाँ लोड शेडिंग बड़े पैमाने में बढ़ रहा है, यहाँ पे हाहाकार मचा है, कायदा सुव्यवस्था बिगड़ चुकी है. ऐसे टाइम पे मुख्यमंत्री मंत्रालय 2 साल 3 साल जाते नहीं, विदर्भ के कोई जिले पे किसानों को मिलने जाते नहीं, कोई MLA MP को मिलते नहीं. ऐसे परिस्थिति में जो संकट महाराष्ट्र के ऊपर है और उस संकट को पार करने के लिए जो आज 7.5 मुख्यमंत्री के माध्यम से महाराष्ट्र लगी है, वो खत्म करने के लिए हमने विनती की थी, हनुमान चालीसा पढ़ो, उससे सब संकट दूर हो जाएंगे. पर उन्होंने उसका विरोध किया, हमारा विरोध किया और हमको कहा आप मुंबई में कदम रख के दिखाओ. हम मुंबई में आ चुके, हमारे मुंबई में घर में यहाँ पे हमको डिटेन करके रखा है. डरने का रहता था तो हम मुंबई नहीं आते थे, पर मुंबई जब आए और मातोश्री जाने निकले और वहां पे हमको डिटेन किया जाता है पुलिस के माध्यम से और शिव सैनिक के हाथ खुले कर दिए जाते हैं कि आमदार रवि राणा और नवनीत राणा के ऊपर हल्ला करो, उनके घर के ऊपर हल्ला करो. अगर ये प्रवृत्ति के अगर मुख्यमंत्री महाराष्ट्र में है, जिन्होंने पश्चिम बंगाल जैसा वातावरण इस महाराष्ट्र में किया हुआ है और कायदा सुव्यवस्था बिगाड़ के यहाँ पे जिस तरह से पंतप्रधान जी का कल दौरा है, हमारे देश के पंतप्रधान जो आज हमारा गौरव है, हमारे देश के लिए वैभव है, वो पंतप्रधान कल आ रहे हैं. उनके दौरा किसी तरह का डाक बोर्ड लगना नहीं चाहिए. महाराष्ट्र की संस्कृति है, हमेशा बाहर से जो व्यक्ति आता है उनका हम सम्मान करते हैं और वो संस्कृति को हमको पालन करना है. और उसी तरह मुख्यमंत्री चाहते हैं यहाँ की कायदा सुव्यवस्था बिगड़े और पंतप्रधान जी का दौरा कैंसिल हो. अगर मुख्यमंत्री ने ये सोच के रखा है कि देश के पंतप्रधान मुंबई में नहीं आना चाहिए और ये जो चल रहा है पूरे महाराष्ट्र मुंबई में ये चलते रहना चाहिए, ये हम होने नहीं देंगे. देश के पंतप्रधान मुंबई आ रहे, उनका पूरी ताकत से स्वागत होना चाहिए, सम्मान होना चाहिए और महाराष्ट्र को वो दिशा दिखाएंगे
विश्वास है मुझे, वो दिशा दिखाएंगे, महाराष्ट्र के विकास के लिए एक संदेश देंगे जो मुख्यमंत्री कर नहीं पा रहे। इसलिए किसी से डरने की बात नहीं है। हम मुंबई में आ चुके, हमारे घर में पुलिस ने डिटेन किया है, प्रेस कॉन्फ्रेंस लेने में भी मना किया है और बार बार पुलिस हमको बोल रही है कि 1:30 बजे की फ्लाइट है, 1:30 बजे की फ्लाइट से आपको जाना है, आपको एयरपोर्ट हम लेके जा रहे हैं। अभी बोल रहे हैं 6 बजे की फ्लाइट है, 6 बजे की फ्लाइट से आपको जाना है और आपको हम एयरपोर्ट छोड़ेंगे, आपको मुंबई के बाहर जाना है। अगर इस तरह से पुलिस को हाथ में रख के अगर राज्य के मुख्यमंत्री हमको मुंबई आने के बाद मुंबई से भगाना चाहते, पुलिस को आगे करके हमको एयरपोर्ट छोड़ना चाहते और हमको यहां से मुंबई से बाहर करना चाहते, तो मुझे लगता है ये सब राम भक्त और हनुमान भक्त देख रहे। आने वाले टाइम पे जिस तरह से गोवा में नोटा से भी कम वोट उनको मिले, वही परिस्थिति महाराष्ट्र में होगी। क्योंकि आज महाराष्ट्र में जो एमएलए चुन के आए, एमपी चुन के आए, वो मोदी जी का फोटो लगाया, मोदी जी का नाम लिया, इसलिए महाराष्ट्र में इतने एमएलए एमपी चुन के आए। और उन्होंने जब प्रचार कर रहे थे तब मोदी जी का फोटो बड़ा था और बाला साहब ठाकरे जी का फोटो छोटा कर दिया था। क्योंकि सत्ता के लिए ये बाला साहब के विचार भी भूल सकते हैं, सत्ता के लिए भाजपा के पीठ पे खंजीर खुपस के दूसरे किसी के साथ संसार भी कर सकते हैं, दूसरे किसी के साथ सरकार भी बना सकते हैं। इसलिए उद्धव ठाकरे ये युगोष्टिक आदमी है, इनमें अभिमान, इनको जो घमंड है वो घमंड आने वाले समय में राम भक्त और हनुमान भक्त जरूर तोड़ेंगे और इनको सबक सिखाएंगे। आज का आंदोलन जो है ये मोदी जी का दौरा है और आम जनता को जो तकलीफ हो रही है, पुलिस संघर्ष कर रही है, पुलिस को तकलीफ हो रही है, पुलिस के बैरिकेड हटाए जा रहे हैं, पुलिस को धक्का मुक्की हो रही है, उसके बाद भी ठाकरे मुख्यमंत्री उन पे कार्रवाई नहीं कर रहे कार्यकर्ताओं पे। इसमें साबित होता है मुख्यमंत्री का इसमें पूरा सपोर्ट है हमारे घर पे हमला करने के लिए, हमको मारने के लिए। और मैं चाहता हूं जिस तरह से शरद पवार साहब हमारे महाराष्ट्र के नेता है, देश के नेता है, उनके घर पे जिस तरह से हमला हुआ, उससे ही मालूम पड़ता है कि कहीं न कहीं महाराष्ट्र की कायदा सुव्यवस्था बिगड़ चुकी है। और वहां पे जिस तरह से हमला हुआ उसका हमने निषेध किया, पर जो एसटी कामगारों पे जो कलम लगी, जो कार्रवाई हुई, जो उनको जेल में डाला गया, उसी तरह राज्य के गृह मंत्री और मुंबई के सीपी यहाँ जो हमारे घर पे हमला किया है अमरावती और मुंबई में, उन लोगों को भी जेल में डालेंगे क्या, उसी तरह की कलमें लगाएंगे क्या, ये भी हमको ये कायदे के माध्यम से अमरावती मुंबई सीपी और महाराष्ट्र के गृह मंत्री से उम्मीद है कि वो कार्रवाई जल्द से जल्द करेंगे और जो शिवसेना ने हमला किया उनको कलम दिखा के उनको जेल में डालेंगे। सर सवाल एक ये भी है कि शिव सैनिक अभी नीचे हैं, लगातार घोषणाबाजी कर रहे हैं, उनकी एक मांग है कि जब तक आप नीचे नहीं आते तब तक वो हटने वाले नहीं है। विनायक राउत जो सीनियर लीडर हैं वो भी यहाँ पे हैं, किस तरह से देखते हैं इस पूरे घटना? मुझे लगता है विनायक राउत है, कई खासदार है, आमदार है, वो मोदी जी के नाम से चुन के आए, आज बाला साहब की परंपरा भूल गए। और मुझे लगता है जितने भी नारे देना था, अभी आखिरी में कई दिनों बाद उन्होंने मातोश्री के बाहर हनुमान चालीसा पढ़ी, वहां पे भजन लिए, हनुमान का नाम लिए, हनुमान भगवंत का, राम भगवंत का नाम लिया। मुझे लगता है पहले ही करते थे तो ये नौबत आती नहीं थी। तो जो आज जो किया उन्होंने ये दिखा दिया, हमारा जो उद्देश्य था कि मातोश्री में राम का, बजरंगबली का और हनुमान चालीसा का नाम आना चाहिए, वो कुछ शिव सैनिकों ने, जिनके आज बाला साहब के थोड़े से कुछ विचार बचे, उन्होंने जो किया है उस पे से लगता है मुझे जो विघ्न महाराष्ट्र को लगा है थोड़ा कम होगा। भले ही हमको रोका यहाँ पे, पुलिस ने बंदिश किया, डिटेन किया, पर हम कोई डरे नहीं है। हम यहाँ पे पंतप्रधान जी आ रहे हैं, आम जनता को तकलीफ हो रही है, कायदा सुव्यवस्था बिगड़ रही है, इसलिए हम लोग आज यहाँ पे हमारा ये जो हनुमान चालीसा का जो पाठ करने वाले थे मातोश्री पे, लोगों की चिंता है, कायदा सुव्यवस्था बिगड़ रही है और पंतप्रधान जी महाराष्ट्र में आ रहे, इसलिए हम यहीं पे इसको खत्म करते हैं। पर मुझे मालूम है आने वाले समय में शिवसेना को, जो बाला साहब ठाकरे के विचार को भूल गई है, उनको गोवा जैसा सबक यहाँ के राम भक्त हनुमान भक्त सिखाएंगे। क्योंकि इसके पहले महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे, उन्होंने जिस गति से, जिस ताकत से महाराष्ट्र को आगे लाया, जिस तरह से काम किया, उस तरह से उद्धव ठाकरे जी पूरी तरह फेल है। और महाराष्ट्र में मुख्यमंत्री है या नहीं है, ऐसा सवाल महाराष्ट्र की जनता का है। इसलिए मुझे लगता है कि ये मुख्यमंत्री युगोष्टिक रहने के कारण इनको जनता सबक सिखाएंगे। जिस तरह से गृह मंत्री का जो स्टेटमेंट आया दिलीप वलसे पाटिल का कि पूरी तरह से राजनीतिक है, जिस तरह से आपने घोषणा की थी, और उनका ये भी कहना है कि राष्ट्रपति शासन लगे, इसकी वजह से थोड़ा प्रयास किया जा रहा है। गृह मंत्री फेल हो गए, ये तो पवार साहब का जो हमला हुआ
और कई जगहों के जो ऑफेंस है, जो मुख्यमंत्री और गृह मंत्री के बोलने पे झूठे ऑफेंस मेरे पे भी दाखिल किए। अभी कल एक हमला हुआ भाजपा के नेता कार्यकर्ता पे, हमारा पोल खोल जो चल रहा था कार्यक्रम भाजपा का, उस गाड़ी पे हमला हुआ, कई एमएलए पे हमला हुआ, कई जनों को गलत ऑफेंस लगा के फंसाया। ये जो प्रवीण दरेकर विरोधी पक्ष नेता है उसको फंसाया, आशीष शेलार पे ऑफेंस दाखिल हुआ था, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पे भी कई प्रकार के एलिगेशन ये लोग लगाते। तो मुझे लगता है ये कायदा सुव्यवस्था बिगाड़ने का काम मुख्यमंत्री खुद कर रहे हैं। और आज मुझे गृह मंत्री से यही सवाल है, पवार साहब के घर पे हमला होता है उसके लिए अलग नियम, हमारे घर पे हमला होता है उसके लिए अलग नियम। ये अगर कायदा है तो कहीं ना कहीं पूरी राजनीति ये महाराष्ट्र में सरकार जो बैठी है इसके मुख्यमंत्री और गृह मंत्री कर रहे हैं। इसलिए मुझे आपके माध्यम से यही कहना है, अगर शिवसेना के लोग जो हमारे घर पे हमला किया उन पे अगर कार्रवाई नहीं हुई तो पंतप्रधान जी को हम मिलेंगे, राष्ट्रपति को मिलेंगे और वहां महाराष्ट्र में ध्यान देना चाहिए। देश के गृह मंत्री अमित शाह जी को मिलेंगे, जिनके माध्यम से यहाँ की कायदा सुव्यवस्था सुधरना चाहिए और जो यहाँ कायदा सुव्यवस्था बिगड़ रही है उनके ऊपर बिगाड़ने वालों पे कार्रवाई होना चाहिए। और वक्त आया तो महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन भी लगाना चाहिए। ये जनता को बचाने के लिए, किसानों को बचाने के लिए और सर्वसामान्य जनता के न्याय के लिए आज जरूरत हो गई है। और हमारी जान खतरे में है तो हम जनता को क्या बचाएंगे, ये परिस्थिति महाराष्ट्र में हुई है। इसलिए राष्ट्रपती शासन भी लगना चाहिए। आपण काय म्हणणार, आपला जे उद्देश आहे कुठे कुठे पूर्ण झाला असं वाटतंय, शिवसेना खाली आहे, घोषणाबाजी करतात, त्यांची मागणी तुम्ही मला असं वाटतं की जे सकाळपासून मी ऐकत आहे आणि जे बातम्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून जे आम्हाला माहिती पडत आणि पोलीस डिपार्टमेंटचे जे वारंवार आम्हाला मेसेज येत आहे आणि भेटीसाठी ते येत आहे आणि त्याच्या माध्यमातून जे आम्हाला ते सांगत आहे, पहिली गोष्ट ते जेही शिवसैनिक आपण म्हणत आहे बातम्यामध्ये पाहतो ते सगळे उद्धव ठाकरेंनी पाठवलेले गुंडे आहेत। शिवसैनिक ते बाळासाहेबांच्या विचारासोबत बाळासाहेबांसोबतच चालले गेले। जे खरे शिवसैनिक बाळासाहेबांनी निर्माण केले होते, आज जे शिवसेना आहे ते गुंडे सेना झालेली आहे। कारण की उद्धव ठाकरेंजींचं स्पष्ट कालचं जे बिहेवियर, जे अॅटिट्यूड शिवसैनिकांसोबत जे गुंड्यासोबत होती मातोश्रीचे बाहेर, ते स्पष्ट त्याच्यातून आपले सगळ्यांनी, आपण सगळे लोकांनी पाहिलेलं आहे। त्याच्यामध्ये ते त्यांना सपोर्ट खुलेआम करत होते की तुम्हाला जे वाटते तुम्ही करा। 2 तासाची मीटिंग सुद्धा त्यांनी घेतली आणि मीटिंगमध्ये ठरवून घेतलं की 7 वाजता सगळे शिवसैनिकांना आणि गुंड्यांना रेडी करा, त्यांच्यावर हल्ला आपल्याला करायचा आहे। त्यांना माझा एक प्रश्न आहे, पहिली गोष्ट तर मला चांगलंही वाटतंय, जे काम मी आणि रवी राणाजींनी आम्ही ठरवलं होतं की आम्ही तिथे हनुमान चालिसाचं वाचन करणार आणि रामलल्लाचं गुणगान आम्ही तिथे करणार आहे मातोश्रीचे बाहेर। आणि जे संकट पूर्ण महाराष्ट्रावर मातोश्री मध्ये राहणारे जे उद्धव ठाकरे आहेत, जे मातोश्रीमध्ये विचारधारा जी निर्माण झाली होती, अशी विचारधारांना सोडून जे आज मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांना एक आम्ही सांगितलं होतं की तुम्ही हनुमान चालिसा वाचा। त्यांनी वाचन केलं नाही, ते संकटमोचनचे मंदिरात गेले नाही, तिथे माथा टेकला नाही, संकट दूर व्हावे माझे महाराष्ट्रातून एक काही प्रार्थना ना करताना त्यांनी जर गुंड्यांना या पद्धतीने मीटिंगमध्ये ठरवून घेतलं आणि 7 वाजतापासून ज्या पद्धतीने, मला एक गोष्टी सांगा, जर तुम्ही घाबरले नाहीये, उद्धव ठाकरे साहेब जर घाबरले नाही का पोलिसांची आड घेत आहे? जर आम्हाला बोलवायची असती, आमची ताकद पाहायची असती, आम्ही तर शांततेच्या मार्गावर चालणारे दोन्ही आहे आणि आमच्यासोबत जेवढेही कार्यकर्ता वेगळे वेगळे डिस्ट्रिक्टतून येत होते, आमचे पेक्षा म्हणण्यापेक्षा ते हनुमंताचे भक्त होते, रामलल्लाला मानणारे लोक होते, कृष्णाला मानणारे, राम भक्तांना, रामला मानणारे जे लोक होते ते सगळे मुंबईमध्ये येत होते। ज्या वेळीच आम्हाला नोटीस डिपार्टमेंटकडनं देण्यात आली की सुव्यवस्था बिघडू शकते आणि महाराष्ट्राची शांतता कुठे ना कुठे भंग होऊ शकते, तर तुम्हाला हे नोटीस आम्हाला देते। आम्ही जर एवढे मॅच्युरिटीनी एक पहिल्यांदा खासदार, तिसऱ्यांदा आमदार जर एवढी मॅच्युरिटी घेऊ शकते आणि आपले जेवढेही कार्यकर्ता जे ट्रेनमध्ये होते, जे गाडीमध्ये होते, जे बसमध्ये होते, त्या सगळी लोकांना आम्ही तिकडचे तिथेच थांबवलं की आम्हाला सुव्यवस्था आणि लॉ अँड ऑर्डर आमचे मुंबईची, महाराष्ट्राची बिघडू द्यायची नाही, म्हणून जिथे आपण आहे तिथे तुम्ही राहा आणि आम्ही दोघं जाऊन ते मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालिसा करणार। एवढी शांततेने आणि एवढ्या मॅच्युरिटीने आम्ही हे स्टेप्स आमचं घेतलं होतं। पण ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी जे गुंडे पाठवून इथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला, बॅरिकेड हटवण्यात आले, पोलीसवर त्यांनी प्रेशराईज धक्काबुक्की केली आणि आमचे घरापर्यंत, गेटपर्यंत आले आणि हातात दगड वगड घेऊन, मला वाटते कोई टेररिस्ट हनुमान चालिसा नाही करत आहे,
अरे महाराष्ट्रावर जे संकट आली त्याच्यासाठी हनुमान चालीसा करायचं होतं. अरे मुख्यमंत्रीला माझं आजही आव्हान आहे, पूर्ण जेवढे जिल्हे महाराष्ट्रामध्ये तिथे एकही दिवस या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री एकही दिवस फिरले नाही. कोणते शेतकऱ्यांचा आढावा घेतला नाही, बेरोजगारांचा आढावा घेतला नाही, एसटी महामंडळचा आढावा घेतला नाही, इलेक्ट्रिक वीजमध्ये एवढं मोठं संकट या डिपार्टमेंटवर आहे त्याच्यावर कधी बोलले नाही. आणि फक्त विरोध करायचं तर हनुमान चालीसाचं. पण हे जागा, हे लक्षात ठेवा, ज्या नावाने तुम्ही आज मुख्यमंत्री झालात, ज्या मंतांना मानणारे जे लोक आहेत ते तुम्हाला येणारे काळ आणि उद्धव ठाकरेला स्पष्ट मताचे अनुसार ते तुम्हाला उत्तर देणार आहे. त्याच्यामध्ये उद्या आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टरजीचा दौरा आमच्या मुंबईमध्ये आहे. ते देशाचे पंतप्रधान आहे आणि ज्याच्या देशाचे पंतप्रधानावर जे पूर्ण वर्ल्डचं लक्ष राहते असे फेमस आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आमचे मुंबईमध्ये येणार आहे. तर मला असं वाटते त्यांची सुव्यवस्थामध्ये कुठे अडचणी येऊ नये म्हणून आम्ही ठरवलेलं आहे. आणि शिवसैनिक आणि असे गुंडेला आम्ही घाबरणारे नाही. जर पोलीस डिपार्टमेंटची आडमध्ये जर उद्धव ठाकरे बसले नसते तर आज आम्हाला थांबवण्याची ताकद कोणामध्ये नसती. आणि घाबरणारे जर कोणी असले तर ते उद्धव ठाकरे घाबरते. नवनीत राणा आणि रवी राणा घाबरणारे लोकांमध्ये नाही. जर घाबरले असतो तर अमरावतीवरनं मुंबईपर्यंत आम्ही कधी पोहोचलो नसतो. आम्ही सुव्यवस्था आणि आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर जे उद्या मुंबईमध्ये येणार आहे त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नये. पोलीस डिपार्टमेंटला आम्ही सोबत साथ दिली पाहिजे. सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर कायद्यामध्ये राहिला पाहिजे, नियममध्ये. आणि जे गृहमंत्री म्हणतात की जेही आम्ही करत आहे तर कोणाची बंदूक आमचे शोल्डरवर, कांद्यावर ठेवून ते आपली राजनीती करत आहे. मला असं वाटतंय, मी मुंबईचीच मुलगी आहे. जरी आपण मुंबईचे नसन, आपण गृहमंत्री आहात. आपण ज्या पद्धतीने, ज्या भाषेत आपण पत्रकार परिषदमध्ये बोललात त्याच्यामध्ये तुमच्याकडनं ही अपेक्षा होती की ज्या पद्धतीने दुसऱ्यांचे, आमचे आदरणीय पवार साहेबांच्या घरावर जे हल्ला झाला, तेथे गरीब लोक होते बिचारे, एसटी वर्कर, मजदूर लोक, 18,000 20,000 पगार घेणारे लोक होते. ते आपली व्यथा घेऊन तिथे गेले होते. ते काही टेररिस्ट नव्हते. त्यांच्यावर ऑफेन्स दाखल केले. आम्ही निषेध केला की असे सिनियर पॉलिटिशियनवर, ज्यांना सगळे आम्ही रिस्पेक्ट करतो, असे लीडरचे घरावर असे हल्ला होणं काही चांगलं नाही. तिथे जर कारवाई होते, त्या एसटी वर्करांना 8 दिवस 10 दिवस जेलाचे मागे टाकतात, त्यांच्यावर कारवाई करते. तर आज ती कारवाई रवी राणा, नवनीत राणा जे लोकप्रतिनिधी आहे, एवढे लोकांचं लोक नेतृत्व करतात, त्यांच्या घरावर जर हल्ला होते तर त्यांच्यावर कारवाई होणार का, हा गृहमंत्रीला पहिला प्रश्न. सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर जर कोणी बिघडत असेल तर ते मुख्यमंत्री बिघडवत आहे. कारण की ज्या पद्धतीने आमचे डिप्टी सीएमनी आता बोलले, अजितदादांनी, आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी ज्या शब्दात बोलले की त्यांची काळजी घेणं ही आमची जबाबदारी आहे. मला वाटतं आणि त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की मुख्यमंत्री या पूर्ण घडामोडीवर, या पूर्ण आंदोलनामध्ये ते पूर्ण नजर ठेवून आहे. मला असं वाटते मुख्यमंत्रीला दुसरं काहीच काम उरलेलं नाहीये. नवनीत राणाला, रवी राणाला कधी माझे गेलेले गुंडे मारतात त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. नवनीत राणा, रवी राणा सिक्युअर राहिले पाहिजे, लोकप्रतिनिधीवर असा धब्बा लागला नाही पाहिजे, त्याच्यावर लक्ष नाहीये. आणि याच ठिकाणी जर अजितदादा पवार जर मुख्यमंत्री असते, एवढी परिस्थिती खराब कधी या महाराष्ट्रामध्ये झाली नसती. दुसरी एलिगेशन या गृहमंत्री साहेबांवर आहे. जर सुव्यवस्था ऑर्डरमध्ये ठेवायची होती तर या गुंडे जे आमच्या घरापर्यंत आणि अमरावतीच्या घरापर्यंत जे आंदोलन करत आहे, जे लहान मुलं आहे, बुजुर्ग लोक परिवारामध्ये, तिथे जे हे करत आहे ते झाली नसती. बॅरिकेड तोडून देण्यापर्यंत पोलीस डिपार्टमेंट कुठे होता? कुठे तुम्ही त्यांना प्रश्न विचारला नाही? बॅरिकेड ते कसं तोडू शकते? म्हणजे तुम्ही कमी पडत आहे की ते तुमच्यापेक्षा ताकदवर पडत आहे, या तुम्ही प्रेशरमध्ये काम करत आहे? हा एलिगेशन सरळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीवर माझं आहे. असं म्हणणं आहे त्यांना पोलिसांना सूट दिली आहे, मुख्यमंत्री डायरेक्ट ऑर्डर दिली आहे. येस, त्याच्याशिवाय कोणतेही असे आम लोक आणि गुंडे जे पाठवलेले आहेत त्यांची हिंमत नाही पोलिसांना धक्काधुक्की देऊन बॅरिकेड पाडून कोणाच्या घरापर्यंत पोहोचणं. म्हणजे तर दुसरे असं तर कोणी कोणाच्या घरावर जाईल आणि पोलीस काही कारवाई करत नसेल. पोलिसाचा फोर्स कमी पडला नाही तर प्रेशरमध्ये काम करत आहे. डायरेक्ट एलिगेशन माझा मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीवर आहे. शिवसेनेचा आरोप आहे की तुम्ही सगळे हे ड्रामा करता. मला असं वाटते की आज कोणताही विधानसभा आणि लोकसभा नाहीये. मी लोकसभा रिप्रेझेंट करते ऍज अ मेंबर ऑफ पार्लमेंट. आमदार साहेब विधानसभा रिप्रेझेंट करतात. ते तिसरा टर्म आहे. आणि जे बोलणारे लोक आहेत
ते अजूनही नगरसेवक बनून नाही गेलेले, तर त्यांच्यावर उत्तर देणं माझं काही काम नाही. मी ज्यांना प्रश्न विचारलं आणि त्यांना शिकून पडलेलं आणि जे ते म्हणत आहे त्याला काही लेवल नाहीये. आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून आय हॅव सम लिमिट्स अँड आय हॅव सम डिसेन्सी. मला काही डिसेन्सी आहे, त्या लिमिट अनुसार आणि त्या डिसेन्सी अनुसार मी बोलणार आहे, भाष्य करणार आहे. मी गुंड्याचं उत्तर देण्यासाठी नाही, लोकांची सेवा करण्यासाठी मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि आईचं, वडीलचं, त्यांची विचारधाराचं, त्यांची पार्टी निर्माण केल्यामुळे कोणी मुख्यमंत्री झाले आहे, कोणी मंत्री झाला आहे. आम्ही स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःचे खून पसिन्याने इथपर्यंत पोहोचलेले आहे. तर आमची विचारधारा आमच्या लोकांच्या सेवेमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही धर्माचा प्रचार प्रसार करणार. पहिलेही करत होती, आजही करणार आणि उद्या सुद्धा करणार. आणि माझी पिढी सुद्धा धर्माचा प्रचार प्रसार करणार. कोणी थांबू शकत नाही. पण याच्यातून एक स्पष्ट होते की उद्धव ठाकरे आणि शिवसेनाला हिंदुत्ववादीचं विसर पडलेला आहे आणि हिंदुत्ववादीचे प्रत्येक गोष्टी रामाला विसरलेले आहे. ज्यांचे नावानी मतं खाल्ले, आतापर्यंत मतं घेतले आणि हनुमानजीचे, हनुमान चालीसाचं अपमान त्यांनी केलाय. नवनीत राणा, रवी राणा यांचा अपमान नाही, हा आमचे देवाचा अपमान आहे. शिवसैनिकांनी आणि उद्धव ठाकरेचे म्हणण्यानुसार हे सगळं अपमान झालेलं आहे. पण उद्याचं पीएम साहेबांचा जे दौरा आहे ते तिथे कोणताही गालबोट लागू नये म्हणून आम्ही जे आहे, आम्ही जे निर्णय घेतलेले आहे आणि पोलिसांच्या प्रेशरमुळे की तुम्हाला आता आम्ही गाडीमध्ये नेणार आहे, तुम्हाला आम्ही एअरपोर्ट सोडणार आहे, तुम्हाला इथून रवाना करणार आहे, ज्या पद्धतीचे पोलीस डिपार्टमेंट आम्हाला रिक्वेस्ट करत आहे, आम्हाला सांगत आहे. मला वाटते एवढा प्रेशराईज कशाला? कोणी टेररिस्ट नाहीये. जीवाची भीती वाटते तुम्हाला ज्यापर्यंत ते ओरडाओरडी चालली? मला असं वाटते की मी कोणाशी घाबरणारी नाही आणि देवाची नावाने जर जीव जात असेल तर माझा जीव आज नाही, उद्या नाही, आजच गेला पाहिजे. काही फरक पडत नाही. जीवाची भीती आम्हाला 1% नाही. जर पोलीस डिपार्टमेंटनी आम्हाला म्हटलं की तुम्हाला आम्ही जाऊ देतो मातोश्रीपर्यंत, तर मी आता ऍट दिस पॉइंट आय लिव्ह अँड आय गो टू मातोश्री. कोणीच मला थांबू शकत नाही. जीवाची पर्वा केली असती तर अमरावतीवरनं इथे आली नसती आणि पॉलिटिक्स क्षेत्रामध्ये, राजकारण क्षेत्रामध्ये मी कधी आली नसती. लोकांची सेवासाठी जीव देण्यासाठी तैयार आहे. मैम हिंदी में जानना चाहेंगे मैम, क्या आपका उद्देश्य पूरा हुआ है? क्योंकि आपने कहा था मुझे लगता है मेरा उद्देश्य स्पष्ट तरीके से पूरा हो गया है. मैं नहीं पहुंच पाई मातोश्री तक, रवि राणा जी नहीं पहुंच पाए, पर हमारे रूप में जो हनुमान चालीसा वहां होना चाहिए था, जो हम करने वाले थे, वो कई भक्त हनुमान जी के जाके वहां पे मातोश्री के सामने हनुमान चालीसा पढ़ रहे हैं. तो मेरा जो उद्देश्य था कि संकट मोचन, संकट हटाए हमारे महाराष्ट्र से, वो कहीं ना कहीं ये सिद्ध होता है कि हमारी आवाज वहां तक पहुंचती है और मातोश्री के सामने हनुमान चालीसा का पाठन होता है. तो मुझे लगता है जो भी गुंडे उद्धव ठाकरे ने हमारे घर तक भेजे हैं, वो अमरावती के घर में हो या मुंबई के घर में हो, ये शिव सैनिक तो कभी से चले गए. बाला साहब के साथ उनके शिव सैनिक, ओरिजिनल जो शिवसेना निर्माण जिसने की, वो उनके साथ ही चले गए. आज की जो शिवसेना रह गई है वो गुंडों की शिवसेना रह गई है और उद्धव ठाकरे के इशारों पे गुंडागर्दी करने के लिए यहाँ पर महाराष्ट्र में काम कर रही है. उद्धव ठाकरे को सिर्फ एक ही काम है, सिर्फ किस पे कौन सा ऑफेंस दाखिल करना है, किसको बिहाइंड दी बार भेजना है, किसके ऊपर कौन सी कार्रवाई करनी है, किसको तड़ी पार करना है. हमारे मुख्यमंत्री का सिर्फ इतना सा ही फ्रेम ऑफ वर्क बोलते हैं हम जिसको, उतना ही काम रह गया. उसके अलावा मुख्यमंत्री कोई भी चीज में इंटरेस्ट नहीं लेते. आज भी हमारे डिप्टी सीएम ने कहा कि मुख्यमंत्री ये पूरी घड़ामड़ी पे पूरा ध्यान देके रखे. मुख्यमंत्री का ध्यान ऐसे ही प्रकरणों में रहता है. मुख्यमंत्री का ये ध्यान नहीं रहता कि किसान आत्महत्या कर रहे हैं, मैंने उस पर चर्चा करनी चाहिए, या इलेक्ट्रिसिटी पे इतना डिपार्टमेंट में प्रॉब्लम है, उस पर मैंने कुछ बोलना चाहिए, या फिर बेरोजगारी इतनी बड़ी है उस पर बोलना चाहिए. एसटी जो बस ड्राइवर्स हैं या कंडक्टर्स हैं या सेवक हैं, जितने भी हैं, उन्होंने इतनी सुसाइड की, उस पर मैंने चर्चा करनी चाहिए. ये विषयों पे हटकर सिर्फ एक ही लक्ष्य मुख्यमंत्री का पूरे महाराष्ट्र में रह गया, कौन सा ऑफेंस किस पे दाखिल हो, किसको तड़ीपार की जाए, किसको जेल के पीछे कैसे भेजा जाए, कितनी ताकत से किसके पीछे लगा जाए. सिर्फ ये फ्रेम ऑफ वर्क रह गया मेरे महाराष्ट्र में. और महाराष्ट्र को बचाना है तो मैं पंतप्रधान जी से विनती करूंगी, राष्ट्रपति जी से विनंती करूंगी कि महाराष्ट्र पे ध्यान देके महाराष्ट्र की जनता को बचाया जाए. नहीं तो जिस दिशा में हमारा महाराष्ट्र जा रहा है, आज तक महाराष्ट्र की जनता ने इस तरीके की परिस्थिति, इतनी परिस्थिति खराब है कि 2 साल तक हमारे सीएम साहब
कार्यालय में नहीं जाते तो उस महाराष्ट्र की, उस राज्य की दिशा किस तरफ जा रही है उससे अंदाज सब पूरी देश लगा सकती है। मैम, जिस तरह से घटनाक्रम आज की बात करें, तो पुलिस ने जो बैरिकेडिंग की थी वो पूरा पुश करके उसको शिवसेना के अंदर आए हैं, और जिस तरह से जो घोषणा कर रहे हैं चिढ़ाने की काम, जिस तरह से बंटी बबली करके चिढ़ा रहे हैं, किस तरह से देखते हैं? मुझे लगता है जो वार्ड के अध्यक्ष भी नहीं है और जो कॉर्पोरेटर भी नहीं है उनको उत्तर देना मेरा काम नहीं है। एज ए लोक प्रतिनिधि मैं जितने भी लोगों को मेरे क्षेत्र से रिप्रेजेंट करती हूँ, और पूरे देश में जब मैं लोकसभा में जाती हूँ तो मेरे महाराष्ट्र को रिप्रेजेंट करती हूँ, तो मुझे लगता है मैं गुंडों को जवाब देने के लिए नहीं बैठी हूँ, पर महाराष्ट्र पे जो संकट आया है और जो उद्धव ठाकरे के इशारों पे ये शिवसैनिक गुंडे बनकर यहाँ पर हल्ला कर रहे हैं, तो ये किसी और का काम नहीं है, उद्धव ठाकरे जी का काम है। और उद्धव ठाकरे के ही इशारे पे पूरे महाराष्ट्र में बंगाल जैसी परिस्थिति निर्माण करने का काम ये उद्धव ठाकरे कर रहे हैं। शिवसेना कहीं ना कहीं अपनी ताकत दिखा रही है, क्योंकि हम देखें तो हम सुबह से कवर कर रहे हैं, मातोश्री के बाहर भी काफी भीड़ थी, बड़े बड़े नेता अनिल देसाई, यहाँ पे विनायक राव थे, आए, मीडिया से रूबरू बातें की उन्होंने। क्या लगता है पूरा एक इवेंट प्लान के तहत ये सब किया गया, आपको किस तरह से लगता है? हाँ, मुझे ऐसा लगता है जितने भी लोक प्रतिनिधि सीनियर है, मैं तो बहुत जूनियर हूँ, मैं फर्स्ट टाइम MP बनकर आई हूँ, मेंबर ऑफ पार्लियामेंट एज इंडिविजुअल, एज अपने खुद के सिंबल पे मैं जीत के यहाँ तक आई हूँ। और बहुत सारे सीनियर लीडर मैं देख रही हूँ नीचे बैठ के वड़ा पाव खा रहे हैं। वड़ा पाव तो हमारे महाराष्ट्र में एक ये है, सभी खा के अपना जीवन निकाल सकते हैं, ऐसा वड़ा पाव का फेमस ये है। पर मैं जितने भी सीनियर लीडर वहां पे आए उनसे एक रिक्वेस्ट जरूर करना चाहूंगी, इतना गुंडेशाही करने से अच्छा अपने मुख्यमंत्री को बोलिए जहां जहां संकट है पूरे महाराष्ट्र के कौन से जिले में कहां पानी टंचाई है। मुझे लगता है यहाँ पर एक एम्बुलेंस भी मेरे घर के नीचे देखी गई है, मैंने एम्बुलेंस अगर लानी थी तो मुझे लगता है थाने डिस्ट्रिक्ट में जब वहां की एक महिला आदिवासी 4 किलोमीटर 2 व्यक्ति उन्हें ऐसा झोला बनाकर डिलीवरी के लिए हॉस्पिटल लेके जाते हैं, तो वहां एम्बुलेंस की जरूरत है। नवनीत राणा के घर में एम्बुलेंस की जरूरत नहीं, पर जहां लोगों को एम्बुलेंस और हॉस्पिटल की जरूरत है वहां पर एम्बुलेंस पहुंचानी जरूरी थी। उस महिलाओं को 2 व्यक्ति ने अपने कंधों पे उठाकर डिलीवरी के लिए हॉस्पिटल तक लेके गए। तो मुझे लगता है ये व्यवस्था हमारी महाराष्ट्र की इस तरीके से होती जा रही है। और डिप्टी सीएम जिस तरीके से हमारे अजित पवार साहब जो मेच्योरिटी से वो बोलते हैं कि लोक प्रतिनिधि की सुरक्षा करना, सिक्योरिटी करना, ये हमारी जवाबदारी है। मुझे लगता है इनसे अच्छे कई पट काम वाले व्यक्ति अगर कोई महाराष्ट्र में होंगे, अगर यही पार्टी का पूरा महाआघाड़ी बनना था तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को देके धब्बा ही लगाया हमारे महाराष्ट्र को, अजित दादा को मुख्यमंत्री होना चाहिए था। जिस हिसाब से वो अपना विषय रखते हैं, जिस हिसाब से लोक प्रतिनिधि की व्यथा वो जानते हैं, जो प्रश्न हम लगाते हैं उनकी एटलीस्ट नॉलेज में तो रहती है। इस मुख्यमंत्री को सिर्फ ऑफेंस, जेल, कार्रवाई, तड़ीपार इतने तक ही फ्रेम करके अपने आप को रख लिया गया। एक आखिरी सवाल, जिस तरह से राजनीतिक प्रतिक्रिया जिस तरह से आई है, बाकायदा होम मिनिस्टर की तरफ से भी कहा गया कि आपके शोल्डर पे गन रखे दूसरे राजनीति खेल रहे हैं और राष्ट्रपति शासन लगाने की कहीं मुझे ऐसा लगता है कि मेरे कंधे पे बंदूक रखकर चलाने की किसी को भी जरूरत नहीं है। अगर वो सीधा सीधा बीजेपी को बोलते हैं टारगेट करें, बिकॉज महा विकास आघाड़ी में बाकी तो 3 ही प्रमुख पक्ष तो उनके साथ हैं, सिर्फ एक ही विपक्ष में है जो सबसे बड़ी पार्टी है आज महाराष्ट्र में। उसको नवनीत के कंधे की जरूरत नहीं है, उसको उस पार्टी को रवि राणा के कंधे की जरूरत नहीं है। हम अपना विषय इंडिविजुअल रख रहे हैं और हम जो मुद्दा रख रहे हैं और जनता के साथ हम खड़े रहते हैं, जनता के हित के लिए काम करते हैं और पूरे देश में आज उनकी ही सत्ता है। तो मुझे लगता है वो अपने विषय बहुत अच्छे से और बहुत पावरफुली प्रेजेंट करते हैं, बहुत पावरफुली रखते हैं। और महाराष्ट्र में जो करप्शन चालू है, जो करप्शन की आवाज वो उठा रहे हैं, तो मुझे लगता है उसके लिए नवनीत राणा के कंधे की उनको जरूरत नहीं। नवनीत राणा खुद इंडिपेंडेंटली सामने आके लड़ाई लड़ रही है और आगे भी लड़ रहे हैं और पार्लियामेंट में भी जब जब मुझे लगता है महाराष्ट्र में ये गलत हो रहा है तो उसके विरोध में मैं आवाज उठाती हूँ। तो मैं विनंती करूंगी, मैं राष्ट्रपति जी को भी मिलूंगी, मैं पंतप्रधान जी को भी मिलूंगी कि यहाँ पर महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन ये लगना बहुत जरूरी है। लॉ एंड ऑर्डर हाथ से निकला जा रहा है। हर दिन एक सामान्य पब्लिक पे और आम नागरिक पे और लोक प्रतिनिधि पे दिन भर दिन अत्याचार बढ़ रहे हैं और जो विकास हमारे महाराष्ट्र का होना था वो 1% भी हो नहीं रहा है। तो मुझे लगता है राष्ट्रपति शासन महाराष्ट्र में लगना बहुत जरूरी है। अगर महाराष्ट्र के
हित में और लोगों के हित में अगर काम करना है तो यहाँ राष्ट्रपति शासन लगना चाहिए। प्रदेश के गृह मंत्री को भी मैं जाकर अमित भाई को भी मिलूंगी और निवेदन करूंगी। मैम, मोहित कंबोज बीजेपी के नेता है, उनकी गाड़ी पे भी कल पथराव मुझे लगता है कि किसी पे भी कुछ बोलना मुझे नहीं चाहिए। जो भी हुआ वो बहुत गलत हुआ। और पोल गोल अभियान जो बीजेपी की तरफ से हो रही है, मुझे लगता है कि एक पत्रकार के घर में जब ईडी की रेड पड़ती है, पत्रकार के खाने के वादे हैं और वो पत्रकार के घर में काउंटलेस संपत्ति प्राप्त होती है, तो मुझे लगता है बेनामी प्रॉपर्टी जब्त होती है। तो मुझे लगता है पत्रकार, एक एक्स पत्रकार जो है, आज वो राज्यसभा के मेंबर है, अगर उनके घर में इतनी अवैध नाम की संपत्ति मिलती है तो सभी पत्रकारों के पास इतनी अवैध संपत्ति होनी चाहिए। ये कहां से आई, उसके लिए तो पोल खोल बहुत जरूरी है। महाराष्ट्र के पैसे महाराष्ट्र के हित में लगने चाहिए, ना कि किसी के घर में रहने चाहिए। तो जो कार्रवाइयां यहाँ हो रही है वो बहुत नियमसर कार्रवाइयां, जो समझना है। उन्होंने कहा अगर हम डरते तो अमरावती से मुंबई कभी नहीं आते। अगर हम मुंबई आए हैं तो डर अगर कोई रहा है तो वो उद्धव ठाकरे डर रहे हैं। पुलिस की आड़ में बैठकर, पुलिस को आगे कर अपना जो भी बोलना है और गुंडों को बेचकर अपना काम करवा रहे हैं। मुझे लगता है अगर ये सब नहीं किया होता तो आज मातोश्री पे जाकर हमने हनुमान चालीसा पढ़ना था, और हम पढ़ने के लिए ही मुंबई में आए थे, ना ही डिटेन्ड होने के लिए। डर कोई रहा है तो वो उद्धव ठाकरे जी डर रहे हैं, और राष्ट्रपति शासन ये मुंबई में लगना चाहिए, महाराष्ट्र में। इसके अलावा दूसरा कोई भी पर्याय नहीं कि मुंबई की जनता को हम न्याय दे सकें। थैंक यू।